माझ्या सैनिकाची विधवा पत्नी आहे। माझ्या पतीने देशासाठी 18 वर्ष सर्व्हिस केली, तर शासनाने त्यांना जमीन दिली। का दिली तर त्यांनी हे मेडल कमवले, चांगली सेवा केली देशाची, म्हणून शासनाने आम्हाला सिलिंगची जमीन दिली। सिलिंगची जमीन दिली आणि ती जमीन माझ्या आम्हाला 1997 ला दिली। 10/6/1997 ला जमीन दिली। त्यानंतर माझ्या पतीचं निधन झालं, मी वारसाने माझ्या नावावर केली। जमीन माझ्या नावावर आहे, 7 बारे माझ्या नावावर आहे, सर्व नावावर आहे आणि शासन मला ताबा देत नाही। आता ताब्यासाठी मी इथं बसलेली आहे। साहेब माझे नातू आहे, माझा मुलगा गेला, नवरा गेला, मी नातवाला 10 रुपये देत नाही, कोर्टात जाते, चक्कर मारते, तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी सगळ्यांकडे हात जोडून आले, मी निवेदन देऊन आले, त्यांनी काही कारवाई केली नाही, म्हणून मला इथं उपोषणाला बसावं लागलं। मी कलेक्टरला निवेदन दिलं, तहसीलदाराला दिलं, RDC SDM ला दिलं, विभागीय कार्यालयाला दिलं, त्यांनी कोणी कानावर घेतलं नाही, म्हणून मी 14/8/2024 ला विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसली। अगर मला आता याच्या पुढे न्याय नाही मिळाला तर मी पूर्ण रॉकेल घेऊन आत्मदहन करणार आणि शेती आणि मेडल हे शासनाला परत करणार। आणि परत एवढं आवर्जून सांगणार आहे पत्रकारांना की पत्रकार मायबाप हे सैनिकांच्या विधवा पत्नीसाठी धावून येतात, त्यांना विनंती करते की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। तुमच्या माध्यमातून मी कलेक्टर, SDM, तहसीलदार यांना हात जोडून विनंती करते की मला 15 दिवसाच्या आत माझा ताबा दिला पाहिजे। नसता मी, माझे 2 नातू, माझी सून, आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहे। मी एवढी कळकळीने सांगते कारण माझं वय 70 वर्ष आहे, माझी सून 30 वर्षाची विधवा आहे, नातूही माझे लहान लहान। मी त्रास देतात मला हे लोक, मंडळाधीश ऐकत नाही, तलाठी ऐकत नाही, तहसीलदार ऐकत नाही, SDM ऐकत नाही आणि कलेक्टर साहेबाकडे मी 3 चक्रा मारल्या, त्याच्यानंतर विभागीय कार्यालयाला 2 चक्रा मारल्या, तहसीलदाराकडे गेले, ते म्हणतात स्टे कोर्टाने स्टे नाही आहे। MITने 26/4/2023 ला कोर्टाचे निकाल माझ्या बाजूला लागले, तरी पण मला त्यांनी ताबा दिला नाही। असीम कुमार साहेबांनी फोन केले तहसीलदाराला, ताबा दे, दिला नाही त्यांनी। राहुल गायकवाड तहसीलदार, सुनील सावंत तहसीलदार, अरुण दराड SDM, संदीपाना सानप SDM, या सगळ्या लोकांकडे मी हातपाय पडून आले, तरी साहेब तुम्हाला मेहरबानी करते, मला न्याय द्या, मी एवढंच सांगणार आहे। तुम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून कलेक्टरला हात जोडून विनंती करून की मला न्याय द्या। धन्यवाद।